नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत येणारा पुढील आठवडा मार्केटसाठी कसा असणार आहे, कोणते असे पॉइंट आहेत ज्यामुळे मार्केट वरती जाऊ शकतं आणि कोणते असे पॉइंट आहेत ज्यामुळे मार्केट खाली येऊ शकतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। परंतु त्यापूर्वी आपण बघणार आहोत मार्केटमध्ये पुढील आठवड्यामध्ये सुट्टी असणार आहे की नाही। तर तुम्ही इथं बघू शकता पुढील आठवड्यामध्ये मार्केटला कुठल्याही प्रकारची सुट्टी दिसत नाही। सुट्टी डायरेक्ट आता 2 तारखेला असणार आहे, ती पण महात्मा गांधी जयंतीनिमित्त आणि दसऱ्यानिमित्त। म्हणजे पुढील आठवड्यामध्ये मार्केट 5ही दिवस आपल्याला चालू राहताना बघायला मिळणार आहे। आता आपण बघणार आहोत निफ्टी 50 मध्ये जर बघितलं तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्याला जवळजवळ 100 पॉईंटची घसरण बघायला मिळाली होती। परंतु मागील आठवड्यामध्ये आपल्याला 213 पॉईंटची वाढ बघायला मिळाली। म्हणजे मागील आठवडा पॉझिटिव्ह मध्ये ट्रेड करताना आपल्याला बघायला मिळाला। त्यानंतर शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये अमेरिकेच्या मार्केटमध्ये आपल्याला नॅस्डॅक इंडेक्समध्ये 160 पॉईंटची वाढ दिसून आली। त्यानंतर डाव जोन्स इंडेक्समध्ये सुद्धा 172 पॉईंटची वाढ बघायला मिळाली। म्हणजे एकंदरीत अमेरिकेचं मार्केट ॲटलिस्ट ग्रीनमध्ये क्लोज झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। पुढील आठवड्यामध्ये सर्वात मोठा पॉईंट असणार आहे तो आहे H1B व्हिसा फी। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी H1B व्हिसासाठी $1,00,000 फी लावायची घोषणा केली आहे। याचा थेट परिणाम भारताच्या IT कंपन्यांवरती होऊ शकतो, कारण कंपनीला परदेशात कर्मचारी पाठवताना खर्च खूप वाढणार आहे। त्यामुळे IT सेक्टरवरती आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये दबाव बघायला मिळू शकतो। त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे भारत अमेरिका व्यापार चर्चा, म्हणजेच भारताची आणि अमेरिकेची ट्रेड डील काय असणार आहे याकडं सगळ्यांचं लक्ष असणार आहे। टॅरिफ, त्यानंतर इम्पोर्ट असेल किंवा एक्सपोर्ट असेल, यावर काही सकारात्मक निर्णय काही नकारात्मक निर्णय आले तर ते बाजाराची दिशा ठरवण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यानंतरचा पॉईंट आहे इंडियन इकॉनॉमी। पुढील आठवड्यामध्ये भारताचे आर्थिक आकडे येणार आहेत। येणाऱ्या आठवड्यात PMI डेटा, त्यानंतर बँकिंगचं डिपॉझिट आणि क्रेडिट रिपोर्ट यांचे आकडे येणार आहेत। यावरून अर्थव्यवस्था किती मजबूत आहे हे आपल्याला कळणार आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे अमेरिकन बाजाराची दिशा। फेडने व्याजदर कमी केला आहे, त्यामुळं अमेरिकन बाजारातील हालचाल आपल्यासुद्धा बाजारावरती परिणाम करू शकते। त्यानंतर पुढचा पॉईंट आहे डॉलर रुपीज। एका डॉलरची किंमत ही 88 रुपये आणि 09 पैसे इतकी पाहायला मिळते। जर डॉलरची किंमत वाढली तर इम्पोर्ट महाग होतं, त्यामुळं पुढील आठवड्यामध्ये डॉलरच्या किमतीवर सुद्धा लक्ष ठेवणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल। कच्च्या तेलाच्या किमती आपल्याला प्रति बॅरल 62 आणि 66 डॉलर प्लस पाहायला मिळते। तर हे होते बाजारावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।